मित्रांनो, शिंदेंचं अखेर घरी जाणं पक्कं. आमदारांची जोरदार लॉबिंग. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप. अजित पवार होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. शिंदेंना बसावं लागणार घरी. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काय काय घडामोडी घडतील त्याचा आज अंदाज लावणं कठीण असलं तरी राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखली जाते. असं असतानाच आमदार अपात्रतेचं प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाचं महत्त्वाचं भविष्य ठरवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यातच विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सध्या संपूर्ण सुनावणी झाली आणि आता मात्र निकाल येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होतील. तसेच राहुल नार्वेकर हे सुद्धा अध्यक्षपदाचा राजीनामा देतील असं रोहित पवार यांनी पहिलेच म्हटलंय. यानंतर सध्या तुम्हीच पहा की ज्या पानवाला, रिक्षावाला, हमाल आणि इतरांना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार केलं ते आता पुन्हा होणार नाहीत. त्यांना जनता मातीत गाडेल. आपलेच दात आपलेच ओठ असा प्रकार सध्या झालाय असं कैलास गोरंट्याल आमदार यांनी म्हटलंय. त्यामुळे पुढील 15 दिवसात राज्याच्या राजकारणात भूकंप होऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील आणि शिंदेंसह शिंदे गटाचे सर्व आमदार घरी बसतील असा दावा सध्या सगळीकडे केला जाते. त्यामुळे हा राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप असेल. मित्रांनो, आपल्या काय वाटतं नक्की प्रतिक्रिया द्या.